मी किशा काका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकाच किचन. मित्रांनो, आपण नॉनव्हेज किमा अनेक वेळा खाल्ला असेल, पण व्हेज किमा कधी खाल्लाय का? आणि तोही मटारचा. एकदा करून बघा. तुम्ही प्रत्येक वेळी हा पदार्थ आवर्जून कराल अशी याची चव आहे. हा मटर किमा जो आहे तो चवीला इतका सुंदर होतो, करण्यासाठी वेळ सुद्धा जास्त लागत नाही. बघूया ही आपली आजची मटर किम्याची रेसिपी. हा मटन किमा करण्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आपण इथं बघून घेऊ. मटन किमा करण्यासाठी आपण 1 कप ताजे मटर घेतलेले आहेत. या दिवसांमध्ये ताजे मटर अगदी सुंदर मिळतात, त्यामुळे 1 कप ताजे मटर घेतलेले आहेत. याच्या बरोबरीनं यासाठी आपल्याला कांदा लागेल. 2 कांदे प्युरी करून घेतलेले आहेत. त्याच्याशिवाय 2 टोमॅटो प्युरी करून घेतलेले आहेत. आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट घेतलेली आहे, साधारण 3 चमचे. त्याशिवाय काजू आणि मगजबी या दोन्हीची पेस्ट करून घेतलेली आहे, 4 चमचे आपल्याला ही पेस्ट लागेल. त्याच्याशिवाय गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा, जिरे पूड घेतलेली आहे साधारण 1.5 चमचा आहे, धनेपूड आहे साधारण 2 चमचे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, लाल तिखट पूड लागेल आपल्याला साधारण 2 किंवा 3 चमचे. तुमच्या तिखटाच्या गरजेनुसार तुम्ही लाल तिखट पूड कमी जास्त करू शकता. आणि त्याच्याशिवाय आपल्याला हळद लागेल 1 चमचा. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला, खडा गरम मसाला वापरावा लागणार आहे. त्यामध्ये आपण 2 दालचिनी घेतलेले आहेत, 10 काळे मिरे घेतलेले आहेत, 5 लवंगा घेतलेले आहेत, 3 हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत, 1 चक्रफूल घेतलेले आहे, 1 काळी वेलची घेतलेली आहे आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला 1 चमचाभर कसुरी मेथी लागणार आहे. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला आजचा हा अतिशय भन्नाट चवीचा मटार किमा करणार आहोत. आता हा मटर किमा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे मटर जे आहे ते मिक्सर मधून बारीक करून घ्यावे लागतील. आणि यातले थोडे मटर आपण बाजूला ठेवणार आहोत, साधारण 1 चमचा. आणि बाकीचे सगळे मटर जे आहेत ते मिक्सर मधून आपण बारीक करून घेणार आहोत. एकदम बारीक करायचे नाहीत, हे चर्न करून घ्या. थोडेसे मोठे मोठेच राहिले पाहिजेत, मोठे तुकडे असले तरी चालतील. हा आता मटार आपण मिक्सर मधून काढून घेतलेला आहे. या पद्धतीनं थोडा मोठा मोठा राहिला तरी चालेल, एकदम बारीक न करता हा मटरचा किमा आपण करून घेतलेला आहे तो आपण बाजूला करून घेऊ. मित्रांनो, आता हा आपला मटार किमा आपण करायला सुरुवात करू. त्यासाठी बटर घेतलेला आहे. बटर मध्ये याची चव चांगली येते, त्यामुळं बटर घेतलेलं आहे. आणि बटर जळू नये म्हणून त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. मी इथं बटर आणि तेल वापरलेलं आहे, तुम्ही नुसतं तेल वापरलं तरी चालेल. बटर मध्ये ह्याची चव फार छान येते या किम्याची, म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं बटर घेतलेलं आहे. आता यामध्ये आपला सगळा गरम मसाला जो आहे तो आपण घालून घेणार आहोत. याच्यामध्ये सर्वप्रथम हिरवे वेलदोडे घालायचे आहेत, 2 दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत, बडी वेलची घालायची आहे, 1 चक्रफूल घालायचे, 4-5 लवंगा घातलेले आहेत आणि काळे मिरे घातलेले आहेत. आणि हा सगळा गरम मसाला हा व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित हा मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट घालून घेणार आहोत. आपण इथं 2 कांद्याची पेस्ट घेतली होती, ती 2 कांद्याची पेस्ट घालून कांदा पेस्ट रंग बदलेपर्यंत आपण ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे. साधारण तांबूस व्हायला पाहिजे. आता आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे, कांदा प्युरी चांगली भाजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची जी पेस्ट केली होती आपण ती घालून घेणार आहोत. आणि आलं लसणाचा चांगला वास कच्चा जाईपर्यंत हे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आपला आलं लसूण भाजून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी जी आपण करून घेतली होती, 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती, ती प्युरी घालायची आहे. आणि ही प्युरी सुद्धा या कांदा, आलं लसूण आणि कोथिंबीरीच्या पेस्ट बरोबर सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला शिजला पाहिजे. यावेळी याच्यामध्ये मीठ घालून घ्या. सगळं मीठ आताच घालायचं आहे. मीठ घातलं की आपला टोमॅटो चांगला भाजला जातो. आता इथं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे हा मसाला भाजून झालेला आहे आपल्याला.
आता याच्यामध्ये आपण सगळे पावडर मसाले घालून घेऊ. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हळद घालायची आहे, त्याच्यानंतर जिरेपूड घालायची आहे, धनेपूड घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिसळून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडस पाणी घाला म्हणजे आपले मसाले पावडर मसाले जळणार नाहीत आणि हा परत सगळा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण गरम मसाला घातलेला नाही, शेवटी बाकीचे सगळे गोष्टी घालून झाल्या की शेवटी आपण गरम मसाला घालणार आहोत. गरम मसाला कधीही शेवटी घातला तर त्याचा वास व्यवस्थित राहतो पदार्थामध्ये. आता याच्यामध्ये आपण काजू आणि मगजबीजची पेस्ट जी आपण करून घेतली ती घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिसळून भाजून घ्यायचं आहे. काजू घातला, काजू पेस्ट घातली की सहसा खाली चिकटायला सुरुवात होते, हा मसाला भांड्याला लागायला सुरुवात होती. त्यामुळं काजू घातला की थोडस कमी करून घ्या आणि ढवळत ढवळत हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण क्रीम वापरलेली नाही, तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये शेवटी तुम्ही क्रीम घालून सुद्धा घालू शकता, त्यानं चव आणि वाढते. आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे. याच्यामध्ये आपण मटारचा किमा जो करून घेतला होता किंवा मिक्सर मधून जो बारीक केलेला मटार आहे तो याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मटार घातल्यानंतर खाली भांड्याला लागायला सुरुवात झालेली असते, त्यामुळं एकसारखं ढवळत ढवळत हे आपल्याला भाजावं लागतं किंवा परतून घ्यावं लागतं. आता हा मटार आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये गरम पाणीच घाला, साधारण एक अर्धा पेला याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. पाणी घालताना याच्यामध्ये एक काळजी घ्या की थोड्या थोड्या वेळानं पाण्याची क्वांटिटी किंवा कन्सिस्टन्सी आपल्याला बघायला लागतं. जसं शिजत जाईल तसं यातलं पाणी कमी होत जातं. हे अख्खे मटर जे घेतले होते तेही याच्यामध्ये घालून घेणार आहोत. या स्टेजला आपण याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत आणि कसुरी मेथी जी आपण घेतली होती ती कसुरी मेथी हातावर अशी चुरून याच्यामध्ये घालून घ्यायची. हे थोडं मिसळून आणि थोडं पाणी घालून आपण हे झाकून मटार शिजेपर्यंत एक 5 मिनिटं हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता 5 मिनिटं झालेले आहेत, आपण हे काढून बघू. हा 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 मस्त वास यायला लागलेला आहे. मित्रांनो, हा आता मटार आपला झालेला आहे. याच्यावर आपण आता थोडी कोथिंबीर टाकून सजवून घेऊ आणि हा आपला मटार किमा तयार झालेला आहे. हा पदार्थ तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडला तर या पदार्थाला आपला एक लाईक द्यायचा आहे, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.